नमस्कार, लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे पाटोदा तालुक्यातील मंझरी घाट जलजीवन योजनेअंतर्गत कामाच्या चौकशीसाठी 2 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण सुरू। यात अधिकाऱ्यांचं दुर्लक्षाची। सविस्तर वृत्त असं आहे की पाटोदा तालुक्यातील मंझरी घाट येथील ग्रामस्थ जलजीवन योजनेअंतर्गत 67 लाख रुपये कामांच्या निकृष्ट दर्जाचे आणि रखडलेलं काम पूर्ण करण्यात यावं यासाठी 2 दिवसांपासून ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले असून 2 दिवसात जलजीवन अधिकाऱ्यांनी उपोषणाची दखल घेतल्यानं अखेर ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांना विनंती केल्यानंतर डॉक्टर गणेश ढवळे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेत राजेंद्र मोराळे प्रकल्प जलजीवन मिशन जिल्हा परिषद बीड यांच्याशी फोनवरून संवाद साधत ग्रामस्थांची कैफियत मांडली। राजेंद्र मोराळे यांनी संबंधित उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पाटोदा कुलकर्णी यांना फोन करून आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून निराकरण करण्यात येईल असं डॉक्टर गणेश ढवळे यांच्याशी बोलताना सांगितलंय। यावेळी आंदोलनात प्रकाश नांदे, बाजीराव गीते, आकाश नांदे, पोपट शिंदे, प्रल्हाद भांबे, संदीप गीते, ईश्वर नांदे, महादेव भांबे, प्रकाश गीते, संजय गीते, संगीत नांदे, श्रीराम नांदे, महादेव नांदे, लक्ष्मण नांदे आदी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। माझं नाव संदीप गोरख गीते, राहणार मंझरी घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। काय नाही, कशासाठी उपोषणाला बसलात? उपोषणाचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये जलजीवन जल मिशन हे प्रत्येक घरी नळ ही सरकारी योजना 2 वर्षापूर्वी आमच्या गावाला मंजूर झाली होती, परंतु गुत्तेदाराच्या चुकीमुळे आणि काही कंत्राटदारामुळे आमच्या गावाची पूर्ण योजना ही बोगस पद्धतीची झाली। गावामध्ये चकचकीत असणारे सिमेंट रस्ते खोदून त्या ठिकाणी पाईपलाईन केली। पाईपलाईन करीत असताना फिनोलेक्स कंपनीची नळी वापरण्याच्या ऐवजी कुठल्या तरी एक बोगस कंपनीची नळी आणून आमच्या गावामध्ये टाकली आणि गावाला अत्यंत वयोवृद्ध माणसं असताना देखील त्यांना नाविलाजास्तव डोक्यावरती न उचलणारी घागर घेऊन घरी जावं लागतंय। आम्ही प्रत्येक वेळेस गुत्तेदाराला, तहसीलचे अधिकारी असतील, जिल्हा परिषदचे अधिकारी असतील, कलेक्टर साहेबांपर्यंत आम्ही निवेदन दिलं, पण कुठल्याही अधिकाऱ्याने आमचा कसल्याही पद्धतीने दखल घेतली नाही। इतक्या जवळजवळ 8 अंश टेम्परेचर असताना थंडीच्या कडाक्यामध्ये आमच्या गावकरी वयोवृद्ध पटक्यावाले माणसं आहेत या ठिकाणी आणि ज्यांची परिस्थिती नाही असे माणसं इतक्या थंडीमध्ये उपोषणासाठी बसतात, हे दुर्दैव आहे। आणि कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी 2 दिवसापासून आमच्या गावाच्या आमच्या उपोषणाची कसल्याही पद्धतीची दखल घेतली नाही। तुमचं? प्रकाश नारायण नांदे, राहणार मंझरी घाट, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। कशासाठी उपोषण आहे? उपोषण जलजीवनचं काम बोगस झालेलं आहे। विहिरीचं काम झालेलं नाही, टाकीचं काम व्यवस्थित झालेलं नाही आणि जे पाईपलाईनचं काम झालंय ते बोगस झालंय। आमच्या गावचे माणसं डोक्यावर पाणी वाहतात आणि ग्रामस्थ आम्ही 2 दिवस झालं उपोषणाला बसलो। कोणी आलं का अधिकारी? अधिकारी कोणीच नाही आलेलं, कोणी अनेक दखलच घेतलेली नाही।